नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। लाडकी बहीण योजना आणि याविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मार्च महिन्याचा हप्ता अजूनही आपल्याला मिळालेला नाही। मग या हप्त्यासाठी कोणत्या बहिणी पात्र असणार आहेत याविषयी सविस्तर माहिती आपण इथे बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण अतिशय महत्त्वपूर्ण आणि कमी शब्दात आपण आपल्या चॅनलवर खात्रीशीर माहिती देत असतो। लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता अपडेट आहे। मार्च महिन्याचा अजूनही GR आलेला नाही। आज 14 एप्रिल आहे। 14 तारीख असूनही GR अजून आलेला नाही आणि वितरणाला सुद्धा या महिन्याला विलंब होणार आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की 20 तारखेच्या नंतरच आपल्याला फिक्समध्ये वितरण होईल। मग जेव्हाही वितरण होईल तेव्हा कोणत्या बहिणी पात्र असणार आहे आणि कोणत्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यात बघायला मिळणार आहे। पहिला पॉईंट आहे, ज्या बहिणींना पहिल्या हप्त्यापासून तर 20व्या हप्त्यापर्यंत रेग्युलर हप्ते मिळालेले आहे त्यांना मार्च महिन्याचा हप्तासुद्धा मिळणार आहे। नेक्स्ट आहे, ज्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे त्या सगळ्या बहिणींना मार्च हप्ता मिळणार आहे। कारण मागे एक कमेंट आली होती मागच्या व्हिडिओमध्ये की त्यांना 3 ते 4 महिन्यापासून पैसे आलेले नव्हते आणि एकदम फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांना पैसे मिळाले होते। तर अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत, कारण त्यांनी EKYC दुरुस्ती केली असावी आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या खात्यात पैसे बघायला मिळाले। पुढे आहे, ज्या लाडक्या बहिणींचे बँक खाते DBT स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह आहे त्यांना मार्च महिन्याचा हप्ता मिळणार आहे। मैत्रिणींनो, DBT स्टेटस आहे ते ॲक्टिव्हच असायला पाहिजे। ते जर इनॲक्टिव्ह असेल तर हप्ता यायला अडचण होणार आहे, म्हणून तुमचं DBT स्टेटससुद्धा चेक करत चला। ज्या बहिणींची KYC चुकलेली होती आणि त्यांनी आता नुकतीच KYC दुरुस्ती केलेली आहे, KYC दुरुस्ती करून 10 ते 12 दिवस झालेले आहे, त्यांना मार्चचा हप्ता मिळणार आहे। कारण KYC दुरुस्तीची आता मुदतवाढसुद्धा मिळालेली आहे। 30 एप्रिलपर्यंत KYC दुरुस्तीची मुदतवाढ आहे। तर ज्यांनी KYC दुरुस्ती आता सध्या 10 ते 12 दिवसाच्या आधी केली असेल तर अजूनही लाडकी बहीण योजनेचा जो काही 21वा हप्ता आहे मार्चचा त्याचा GR यायचा आहे। तर त्यांनी जर KYC दुरुस्ती केली असेल त्यांचं नाव यादीमध्ये अपडेट होईल आणि मग त्यांचासुद्धा हप्ता इथं त्यांना मिळणार आहे। एखाद्या लाडक्या बहिणीचे बँक खाते बंद झाले असेल, मग KYC केली म्हणजे जे काही बँकेची KYC आहे ते त्यांनी केली आणि खाते पुन्हा सुरू झाले तर अशा बहिणींनासुद्धा मार्चचा हप्ता मिळणार आहे। कधी कधी काय होते, बँकेचं खातंसुद्धा बंद दाखवते आणि त्यांची KYC करणं आवश्यक असते। मग ती KYC केल्यानंतर आपल्याला आपला जो काही लाभ आहे तो आपल्या खात्यात येणार आहे। तर हे काही अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे। याबाबतीत काही तुम्हाला शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। आणि मार्च महिन्याचा GR अजून यायचा आहे। GR आल्यानंतर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। GR जेव्हा केव्हा येईल तिथून 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला पैसे मिळणार आहेत याची 100% खात्री असते। तर लवकरात लवकर शासनाने GR काढावा याविषयी आपण इथे शासनाला विनंती करणार आहोत। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करत चला। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच खात्रीशीर नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।